ए अगं कुठं चाललीस? चालले मी आता. अरे पण काय झालंय काय नेमकं? मला काही कळतच नाही. हां, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी लगेच रुसून लगे बॅग भरून लगेच निघायचं का? मला तुमच्या स्वभावाचा खूप कंटाळा आला, हां, त्यामुळे मला नाही राहायचं तुमच्याकडे. आणि कुठं जायचं आहे आता? मग काय भांडणं होत नसेत का? भांडणं होत असेल बाबा. एवढं काय लगे त्याला रुसायचं, हे करायचं, लगेच बॅग भरून लगेच निघायचं. थोडी बहुत कुरबुर तर होत असते इकडं तिकडं. एवढं काय मी किती तुला धुंडीत बसलो, सगळं केलं. हां, तेव्हा मला कळलं. आता इथं आल्यावर दिसली तू इथं बसलीस म्हणून. काय सांगू नका मला नाही राहायचं, मला नाही राहायचं तुमच्याकडे. अरे बाबा पण का नेमकं झालंय काय? तुमचा स्वभाव खूप वाईट झाला. पहिले चांगला होता. आता खूप वाईट झालं आहे म्हणजे आता काय झालं बाबा? आता पहिल्यासारखंच आहे बाबा सगळं. आता काय करावं? आता अवघड आहे बाबा लय. कसं वागावं, कसं माणसाला काही कळत नाही. मला काय सांगू नका. मला जायचंय म्हणजे जायचंय. मी जाणार आहे आता अमरावतीला. अमरावतीला? इथून तर ट्रेन फक्त नगरपर्यंत जाते. तू कुठं निघाली अमरावतीला? मी नगरहून जाईन, पण जाईन. काय करायचं तुम्हाला? नाही नाही, मला नाही काय करायचं, पण इथून ना फक्त नगरपर्यंत ट्रेन आहे. आणि नगरवरूनच जाणारी ट्रेन जी आहे का, ती सुद्धा तिथून अवेलेबल नाही. येडपट कुणीकडचे काय लावलंच ग नाटक. चल घरी आपलं. येडी कुणीकडचे. चला आपलं घरी. यायला होत राहते भांडणं इकडं तिकडं. ते पुन्हा आणखी निघाली आणखी काय तर म्हणून मी अमरावतीला चालले. चला आपल्या घरी. आणि इकडे ती बॅग पागल कुणीकडची. आणि निघाली कुठं? नगरला म्हणा. अमरावतीला जाणार आहे. अरे इथून ट्रेनच नाही अमरावतीला, तर अमरावतीला निघाली. अरे आपलं घर बघायचं, दार बघायचं, लेकरं बाळ बघायचे, आणि निघाली कुठं? अमरावतीला म्हणत. चला घरी. हां, हसा आता, हसा थोडंसं हसा.